श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 6. दीप प्रज्वलनाचे पुण्य. लक्ष्मी नारायणाला विचारते, देवा, अनेक पापाचं दोषांचं शालन करेल असं एखादं पूजाव्रत नाही का? जर असेल ते कोणतं? त्याचं फल काय ते कृपा करून मला सांगा. तेव्हा प्रसन्न झालेले भगवान म्हणाले, देवी, पितृहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, गुरुहत्या, मद्यप्राशन, पापाचरण, असत्यवचन, परस्त्रीगमन या आणि अशा अनेक पातकापासून ज्या एकाच व्रताने मुक्ती मिळेल ते म्हणजे दीपपूजा आणि दीपदान व्रत. अधिक महिन्यात देवासमोर एक चौरक मांडावा, त्यावर कलश, त्यावर तामण ठेवावं, तामणात तुपाचा दिवा लावावा, त्याचं रोज पूजन करावं. शेवटी हा दीप सत्पात्र ब्राह्मणाला दान द्यावा. असं केलं तर सर्व पापाचा नाश होतो, घर सुखसौख्याने भरून जातं व मोक्षप्राप्ती होते. सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तोही दीपपूजा नेहमी करत असे. पहाटे उठायचा, सरस्वती नदीत स्नान करायचा, दीपपूजा करायची, प्रार्थना करायची, भगवान पुरुषोत्तमाचं नामस्मरण करायचं, हा त्याचा नियम असे. अशाच एका अधिक महिन्यात तो ब्राह्मण ही दीपपूजा करीत असतानाची गोष्ट. एके दिवशी सुशर्मा पहाटे स्नानाला गेला आणि इकडे त्यांना लावून ठेवलेला दिवा शांत झाला होता. त्याचवेळी तिथे एक उंदीर फिरत होता. ती खुडबुड ऐकून जवळच मांजर सावध झालं. त्यानं कान टवकारले, इकडे तिकडे नजर फिरवली. तो त्याला उंदीर दिसला. उंदराला पकडायला मांजर उडी मारली आणि त्या गडबडीत मांजराचा धक्का दिव्याला लागला. दिव्यातील वात पुढे सरकली. शांत होत असलेली ज्योत परत उजळली. लख्ख प्रकाश पडला. शिकार हातची गेली, पण कळत त्या मांजराच्या हातून दीप प्रज्वलनाचं सत्कृत्य घडलं. तोच अंगणात एक विमान आलं. घंटानाद होऊ लागला. घरात आलेल्या देवदूतांनी त्या मांजराला नमस्कार करत म्हटलं, हे पुण्यवंत प्राण्या, चल, तुझ्यासाठी देवाने विमान पाठवलं आहे. माझ्यासाठी? आणि विमान देवाने पाठवले? मी का, कशासाठी? मी असं काय विशेष केलं आहे? मांजराने मोठ्या विनयाने विचारलं. अरे, हा अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यात देवापुढील दिवा सतत चालू ठेवणं ही पुण्यदायी गोष्ट आहे. मगाशी तू उंदराला पकडण्याच्या प्रयत्नात असताना तुझा धक्का दिव्याला लागला. वात पुढे सरकली व पूर्ण प्रकाशित झाली. ती तुझ्या हातून नकळत घडलेली गोष्ट तुला पुण्य देऊन गेली. चल, लवकर चल. तेवढ्यात स्नानाला गेलेला सुशर्मा परत आला. त्याने दाराला विमान पाहिलं. घरात येताच तो देवदूतांना सांगावाही ऐकला आणि मांजराचा उद्धार झालेलाही त्यानं स्वतः डोळ्यांनी पाहिला. क्षणभर सुशर्माच्या मनात असा विचारही आला की मांजराचा उद्धार झाला, आपला उद्धार कधी होणार? त्याने कळवळून श्रीहरीस प्रार्थना केली. ती प्रार्थना ऐकून देव धावत आले आणि त्या दीपपूजक सुशर्माचाही उद्धार केला. भगवान नारायण हे लक्ष्मीला म्हणतात, देवी, यासाठीच प्रत्येकाने या अधिक मासात व्रताचरण करावं आणि आत्मोद्धार साधावा. यातच मानवी जीवनाची खरी सार्थकता आहे. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अध्याय 7. दिवा विजल्याची फळ. अधिक मास महात्म्य श्रवणानंदासाठी उत्सुक असलेल्या श्रोत्यांना सूत सांगतात. आपण मागील अध्यायात दीपज्योती उजळल्यामुळे मांजरासारखा प्राणीही उद्धारून गेला हे ऐकलं. लक्ष्मीने नारायणाला विचारलं होतं, दिवा लावला तो अखंड तेवता ठेवला. जर तसं पुण्य मिळतं तसं तो दिवा जर कोणी मुद्दामून विझवत असेल तर त्याला पापही नक्कीच लागत असेल, खरं ना? तेव्हा वासुदेव म्हणाले, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जशी कृती तसं फळ, हा तर निसर्ग नियमच आहे. पण तसं कशाला? थांब, मी तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक आणि मग काय ते ओळख. मधुबन नावाचा एका ठिकाणी एक वेदाध्यायी अभ्यासू सुसज्ज असा ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं शांकाल. त्याला 2 भार्या होत्या. एकीचं नाव होतं सुशीला तर दुसरीचं नाव होतं विमला. एके दिवशी एक प्रवचनात सुशीलेने अधिक मास महात्म्याची थोर महती ऐकली. आपणही येत्या अधिक मासात
कोणतं तरी व्रत करायचं असे तिनं ठरवलं. पतीचा सुद्धा सल्ला घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन तिनं अधिक महिन्यातील महापुण्यकारक दीपपूजा आणि दीपदानाचं व्रत करायचं ठरवलं. सुशीलेनं ते व्रत चालू केलं. रोज सकाळी उठायचे, रेवा नदीचं स्नान करायचं, घरी येऊन दीपपूजा करायची. हा तिचा नेम चालू झाला. मात्र यामुळे विमलेच्या मनात मत्सर जागा झाला. सुशीला देवाची पूजेचं दीप तयार करून गेली की विमला त्यातलं तूपच काढून टाकी, तर कधी वातच मागे खेची. एकूण काय तर सुशीलेने लावलेला तो पवित्र दिवा वारंवार वेचण्यात विमलेने एकही आसुरी आनंद मिळाला होता. असं झालेलं पाहून सुशीलेला वाटायचं, कधी उंदरानं वात पळवली असेल, तर कधी तूप सांडलं असेल, मांजर धडपडला असेल, तूप संपलं असेल, कदाचित आपल्याकडूनच तूप टाकायचं राहिलं असेल, असं तिला वाटत असे. इतकी भोळी होती ती की यामागे विमलेचा हात असावा अशी तिला जराही शंका आली नाही. दरवेळी ती देवाची क्षमा मागे आणि सारं काही नीट करून व्रत पुढे चालवी. मात्र एक दिवस विमलेला मात्र तिच्या या पापाच्या कर्माचं फळ मिळालं. अचानक तिची दृष्टी अंधू झाली. तिला दिसेनासं झालं. तिच्या जीवनात अंधार पसरला. आता घराच्या एका कोपऱ्यात बसून अश्रू ढाळण्याची तिच्यावर पाळी आली. तिला कालांतराने पुढे मृत्यू आला. यमदरबारात तिचा पापाचा पाडा वाचून दाखवण्यात आला. अनेक यातना सहन करून तिला नाही त्या योनीत जन्म घ्यावे लागले. म्हणून प्रत्येकाने निदान दिवा लावला नाही तरी दुसऱ्याने दिवा लावलेला विझू तरी नये. दीप विझवण्याचं पाप जसं विमलेच्या पदरात पडलं, तसं दीप लावण्याचं, पूजनाचं आणि दानाचं पुण्य सुशीलेच्या पदरातही पडलं. शेवटी तिला वैकुंठ प्राप्ती झाली. शाकलीला मात्र त्याच्या काही पूर्वकर्माप्रमाणे यमलोकी जावं लागलं. पण सत्वशील सुशीलेने नारायणाला प्रार्थना करून आपल्या पतिदेवालाही त्या यमलोकातून सोडवून विष्णुलोकात आणवलं. अशी ही अधिक मासा अंतर्गत दीपपूजा व्रताची कथा आहे. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य अध्याय 8. महिमा नामस्मरणाचा. लक्ष्मी मातेने अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विष्णूंना विचारला. देवा, ज्यांच्या अंगी शांती शक्ती नाही, तीर्थयात्रा करायला ज्यांच्या गाठीला धन नाही, असा मनुष्य जर स्नानालाच गेला नाही तर मग तो पूजापाठ काय करणार? धन नाही तर यात्रा नाही, देवदर्शन नाही, दानधर्म नाही, मग अशा जीवांचा उद्धार व्हायला या कलियुगात काही साधना नाही का? तेव्हा लोककल्याणार्थ विचारलेला तो लक्ष्मीचा प्रश्न ऐकून देव अतिप्रसन्न झाले आणि म्हणाले, सखे, अशा व्यक्तीच्या उद्धाराचं एक प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. नाम ही तारक आहे, उद्धारक आहे. नाम घेतल्याने कुणाचा उद्धार झाला त्या कथा पोथ्या पुराणातून पानोपानी आहेत. नामानं पापाचा नाश होतो, पुण्य वाढीला लागतं. एवढ्याशा अग्नीनं जशी अवघी गवताची गंजी जळून भस्मसात होते, तसं नामानं पापाचे डोंगरही जळून जातात. नाम घेतलं पण उद्धार नाही झाला असं एकही प्राणी शोधूनही सापडणार नाही. भुसर नावाच्या नगरीत एक विप्र दंपती राहत होते. पती हा धनाचा फार लोभी होता, तर त्याची पत्नी मात्र अल्पसंतुष्ट, ईश्वरभक्त आणि श्रद्धाळू होती. ती नामधारक होती. घरातील सगळी कामं करत असताना तिच्या मुखानं कृष्ण, विष्णू, हरी, मुकुंद हे नाम घेणं चालूच असे. एक दिवस त्या ब्राह्मणाला दान स्वीकारण्यासाठी बाहेर गावाहून आमंत्रण आलं. निरोप आला तेव्हा तो ब्राह्मण कुठेतरी बाहेर गेला होता. निरोप मिळताच तो परत मागे निघाला. बायको म्हणाली, अहो जरा थांबा, पाणी तरी पिऊन जा. तर तो द्रिवलोभी माणूस, नको मला उशीर झाला तर दक्षिणा बुडेल असं म्हणून घाईने निघाला. वाटेत तहान लागली तर निदान पिण्यासाठी त्याच्या बायकोने एक भली मोठी झारी भरून दिली. ती नको म्हणत होती, पण पत्नीने खूप आग्रह केला म्हणून तो ती झारी घेऊन निघाला. धावत पळत जात असताना उन्हातानामुळे त्याच्या घशाला कोरड पडली. जर घसा ओला करावा म्हणून त्यानं झारी तोंडात ओतली, मात्र आणि दुसऱ्याच क्षणी त्यानं भरलेली चूळ मागे टाकली. का तर झारीत पाणी नव्हतं, दूध होतं. पत्नीवरचा
सारा राग त्यानं त्या झारीतल्या दुधावर काढला आणि तो सर्व झारी जवळच्या एका वारुळात मोकळी केली. पण काय झालं? त्या दुग्धाभिषेकामुळे वारुळातले नागराज, नागिन आणि त्यांची पिलं अतिशय खुश झाली, तृप्त झाली, संतुष्ट झाली. दुसऱ्या क्षणी स्वतः नागराज प्रसन्न झाले, वारुळातून बाहेर आले आणि म्हणाले, हे विप्रा, तू आम्हाला संतुष्ट केला आहेस. आम्ही प्रसन्न आहोत. हवा तू वर माग. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, अहो नागराज, यात माझं काहीच नाही. पाण्याऐवजी माझ्या बायकोने त्या झारीत दूध दिलं होतं. तेव्हा जो वर द्यायचा तो तिला द्या. मी तिलाच विचारून येतो. तोवर थांबा. नागराज हो म्हणाले. ब्राह्मण धावत पळत घरी आला. त्याने आपला झालेला प्रकार पत्नीला सांगितला व कोणता वर मागू म्हणून विचारू लागला. त्याची पत्नी सुजाण होती. ती म्हणाली, नाथ, आपल्याकडे धन भरपूर आहे. तेव्हा धन न मागता तो धनदाता श्रीहरी त्यांचा निवास आणि त्यांची कृपा मागा. त्यातच आपलं कल्याण आहे. झालं. ब्राह्मणानं परत येऊन श्रीहरीची कृपा व्हावी असा वर मागितला. तथास्तु म्हणत नागराजाने त्या विप्राला एक सल्ला दिला की संग्रहित धनाचा दानधर्मासाठी वापर करून त्याचा सदुपयोग कर. पुढे खरोखरच त्या विप्राची मती पलटली. उभयताने अनेक दानधर्म केले, नामस्मरण केले आणि शेवटी श्रीहरीच्या पदकमलाचे स्थान मिळवलं. ही सारं घडलं ते केवळ एक नामस्मरणानं. नाम हे कसं आणि किती श्रेष्ठ आहे हे आता आपल्याला लक्षात आलंच असेल. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अध्याय 9. एक दिवसाचं पुण्य. सूत सांगतात, नारायणांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. अनेक जीव केवळ नामस्मरण करून तरून गेले आहेत. नामाला काळ वेळेचं बंधन नाही. त्याला अन्य साधनांची उपाधी नाही. फक्त मन स्थिर, बैठक आणि मनात त्या नामाची सवड असली पाहिजे म्हणजे झालं. सूत इथं त्या लक्ष्मीनारायण संवादातील पुढील कथा श्रोत्यांना सांगतात. महिस्मृती नावाचा एका नगरीत एक वृद्ध विधवा राहत होती. ती अनेक व्रत वैकल्य करी नामस्मरण, दर्शन, स्नान, शक्य ते दानही करत असे. एका अधिक मासात तिने उपास करण्याचं व्रत धरलं. संपूर्ण अन्न त्याग करून ती केवळ जलपानावर दिवस काढू लागली. मानवी देह हा अन्नावर चालतो, वाढतो, पोसला जातो. अन्नच नाही म्हटल्यावर ती वृद्ध जास्तच थकून गेली. एके दिवशी अधिक महिन्यात ती नदीवरून स्नान करून येत असताना तिला एक तुरीजया नावाची स्त्री भेटली. त्या तपस्वी वृद्धेला तुरीजयानं नमस्कार केला. ती इतकी का थकली म्हणून चौकशी केली. ती वृद्ध या वयातही उपासाचं व्रत करत आहे हे ऐकून तुरीजया चकित झाली. तुरीजया तिला हात जोडून म्हणाली, आजी, तुम्ही खरंच धन्य आहात. तुम्ही पुण्यपदरी जोडले, जन्म सार्थकी लावलात. पण आमच्यासारख्या सामान्याचं काय? आम्ही काहीच पुण्यपदरी जोडलेलं नाही. आमचं कल्याण कसं होणार? आजी, माझा उद्धार कर. मला तुझ्या पुण्याईतलं एक दिवसाचं पुण्य दान दे. म्हातारीला तुरीजयाची दया आली. दयेने तिने मन द्रवलं. तिने विचार केला, आता तरी या पुण्याशिवाय दुसरं काही दान देता येईल असं काही नाही. तेव्हा देऊया एक दिवसाचं पुण्य. म्हातारीनं उदक हातात घेतलं, संकल्प केला आणि आपलं एक दिवसाचं पुण्य तुरीजयांच्या हातावर दान म्हणून दिलं. तोच एक चमत्कार घडला. स्वर्गातून देवदूत विमान घेऊन आले. त्यांनी स्पर्श करताच तुरीजयाला दिव्य देह प्राप्त झाला. ती विमान तेवढ्याशा पुण्याईच्या बळावर तिला स्वर्गात घेऊन गेले. स्वर्गात घेऊन जाताना तुरीजयाने म्हातारीचे आभार मानले. म्हातारी मनात विचार करू लागली, एक दिवसाच्या पुण्यामुळे तुरीजयाचा उद्धार झाला. आपला उद्धार केव्हा आणि कसा होणार? तुरीजया स्वर्गात गेली खरी, पण तिच्या कर्मफलाप्रमाणे तिला पुन्हा एक जन्म घ्यावा लागला. तो जन्म तिला काशीनगरातील एका ब्राह्मण कुळात मुलगा म्हणून मिळाला. त्या मुलाचं नाव होतं काशीनाथ. तो काशीनगरात राहून विद्याभ्यास करून शिवाराधना करीत होता. असेच अनेक पावसाळे आले आणि गेले. एका अधिक मासाच्या निमित्ताने अनेक मंडळी पवित्र क्षेत्र काशी क्षेत्रात यात्रेकरू म्हणून आली. त्यात ती महिस्मृती नावाची नगरीची म्हातारी पण होती. एके दिवशी ती म्हातारी गंगा स्नान करून येत असताना एक 7-8 वर्षांचा मुलगा तिच्या समोर आला. त्यानं वाकून त्या म्हातारीला नमस्कार केला आणि तो म्हणाला, आजी, मला ओळखलत?
मी गतजन्मीची तुरीच्या, जिच्या तुम्ही 1 दिवसाचं पुण्य देऊन उद्धार केला. ती म्हणाली, मुला, हा जन्म मुलाचा आणि तोही एक ब्राह्मण कुळात मिळालेला आहे. ही तुमचीच कृपा. आता मात्र म्हातारीला जास्तच आश्चर्य वाटले. हे काय, खरंच एवढं असतं का? 1 दिवसाची पुण्याई तुर्जयाच्या फळाला आली. मग माझंच म्हातारीचं भाग्य अजून का उजळत नाही? मला देव का भेटत नाही? माझा उद्धार का होत नाही? हे काशी विश्वेश्वरा, माझं कल्याण कर, माझं कल्याण कर. काशीनाथही भगवंताकडे ज्या आजीबाईसाठी कळवळून प्रार्थना केली मात्र आणि पुढच्याच क्षणी भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवलं आणि त्या म्हातारीला उद्धारून नेलं. पुण्याईचं सामर्थ्य हे असं असतं. हेच खरं नाही का? श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अध्याय 10. मौन व्रत महिमा. भगवान श्री विष्णूंना लक्ष्मी म्हणाली, प्रभू, मागच्याच अध्यायात तुम्ही अधिक मासातील उपवास व्रताच्या पुण्याची गोष्ट सांगितली. ते ऐकून मला खरंच खूपच आनंद झाला आहे. पण आता आपण कृपावंत होऊन मला हे सांगा की ज्याला उपवास निभवत नाही, ज्याला भेटी तीर्थाटनाला शरीर साथ देत नाही, जो व्रत वैकल्य उपास तापास जप जाप तप साधना करू शकत नाही, परंतु ज्याला पुण्य कमवावं असं वाटतं, त्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतंय, त्यानं काय करावं? तेव्हा भगवान सांगतात की हे सागरकन्ये, मौन सर्वथा साधनम, हे वचन तर तुला माहीतच आहे. मग ज्याला वरीलपैकी काहीच करता येत नाही त्याने एक करावं, त्यानं मौन पाळावं. कारण मौनात शांती लाभते, आरोग्य लाभतं, आयुष्यमानाची वृद्धी होते, कलह भांडणं होत नाहीत, शक्तीचा अपव्यय होत नाही. तर या उलट मौन स्नान, पूजा, हवन, दान, धर्म आणि महत्त्वाचं म्हणजेच मौन राखून भोजन केलं तर अधिक मासातलं असं आचरलेलं मौन व्रत हे तुम्हाला बरीच मोठी पुण्याईची शिदोरी देऊन जातं. जर हे मौन व्रत अधिक मासभर पाळता आले तर निदान ते अधिकातल्या पंचपर्वांनी तरी अवश्य पाळावं. तसंच या मौनाप्रमाणेच इतर स्नान, दान, पूजन, जप, दान, अन्नदान, वस्त्रदान, धनदान या गोष्टी या पंचपर्वाला जरी केल्या तरी फार मोठा फायदा होतो. हे मौन व्रत ज्यांनी श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक केलं त्यांची दाखल्यांसाठी नाव सांगायची झाली तर अशी सांगता येतील. नारद, सत्यवती, नाथ, विश्वामित्र ऋषी इत्यादी ती नावं होती. पूर्वी वेदशर्मा नावाचा एक द्विजान ही मौन उपासना केली आणि त्याचं फळ म्हणून की काय त्याला स्वर्गप्राप्ती झाली. खरं तर जेव्हा मलमास आला तेव्हा या वेदशर्माला असा प्रश्न पडला होता की अंगात शक्ती नाही, गाठीला धन नाही, मग आपण काय करावे? कोणतं साधं सोपं व्रत करता येईल? तो हा विचार करीत झोपी गेला तेव्हा त्या वेदशर्माच्या स्वप्नात येऊन प्रत्यक्ष श्रीहरीनेच त्याला तू हे मौन व्रत कर असा सल्ला दिला. त्याप्रमाणे केवळ एक भगवंत नाम सोडलं तर वेदशर्मा अधिक मासातील स्नान, पूजा, दर्शन, भोजन इत्यादी कर्मही मौन राखूनच करू लागला. तो एकाच वेळा भोजन करी, तोही मौन राखून. त्यावेळचे ऐहिक जीवनातील सर्व सुख भोगून वेदशर्मा अंती स्वर्गलोकी जाता झाला. ज्याप्रमाणे वेदशर्मा तरुण गेला तसं तुम्हा आम्हा सर्वजणही हे साधं सोपं पण तितकंच परिणामकारक असं मौन व्रत करा. तुमचं त्यामुळे निश्चितच कल्याण होईल याबद्दल पूर्ण खात्री बाळगा. आपण लौकिक जीवनात अनेकांची मर्जी सांभाळण्यासाठी अनेक गोष्टी करतोच की, तसंच परमार्थ साधण्यासाठी हे सर्व सुख देणारं मौन व्रत निष्ठापूर्वक करायला काहीच हरकत नाही. 10वा अध्याय संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.